म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम झालं. अति निकृष्ट दर्जाचा. मंडळी नमस्कार, मी निवेदक रुपेश वाळके. पाहू शकता किवळे कोरेगाव हा रस्ता आहे आणि इंटरनॅशनल रस्त्याला आता प्रारंभ झालाय. पाहू शकता गाडी कशी खालीवर होती पा, खड्ड्यात रस्ता आणि रस्त्यात खड्डा. आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर सगळ्या लोकांना खड्ड्यात गाडायचं काम. आता मी वैयक्तिक कुणावर टीका करत नाहीये, पण अतिशय महत्वाचा हा रस्ता आहे मित्रांनो. जवळजवळ हजारो कामगार या रस्त्याने कामाला जात असतात आणि दिवसभरामध्ये अनेक नागरिक या रस्त्याने ये जा करत असतात. अतिशय महत्वाचा रस्ता आहे. चाकण्यामध्ये शिवासुली फाट्यावर रस्ता जातो आणि इकडे देखील किवळे मार्गे, चास मार्गे, भीमाशंकरला वगैरे तीर्थ क्षेत्राला या रस्त्याने गाड्या जात असतात. आता आम्ही पाहतो या ठिकाणी अनेक राज्यांच्या पासिंगच्या गाड्या, जवळजवळ जेवढे राज्य आहेत तेवढ्या राज्याच्या गाड्या या रस्त्याने जात असतात. पाहू शकता आता हा खड्डा आहे का काय म्हणावं याला. गाडी चालवायची सोय नाही मित्रांनो. माणसांचे मनके तर गेलेच, पण मनक्यांबरोबर ज्या लोकांच्या गाड्या जिथं 15 वर्ष टिकायला पाहिजे त्या गाड्यांचं खिळखिळ 6 ते 7 वर्षात होते आणि माणसांचं देखील खिळखिळ झाले. नक्कीच प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर हा रस्त्याचं काम करावं. अर्धा रस्ता झालाय कोरेगावच्या या ठिकाणी. लवंगी वस्तीच्या दरम्यान हा रस्ता आहे. जवळजवळ 1 किलोमीटरचं काम प्रलंबित आहे. कॉन्क्रिटीकरण होणार होतं कारण इथं काळी माती त्यामुळे रस्ता केला तरी खचतोय, पण अजून तो झाला नाही. आणि जे काम झाले ते देखील अतिशय निकृष्ट दर्जाचं झालंय. पहिल्याच पावसामध्ये त्याचा कार्यक्रम लागला. हे पहा कसे खड्डे आहेत मित्रांनो. आता हे दादा चालले ट्रॅक्टर. दादा रस्ता कसा आहे? अहो पार रस्त्याची वाट लागली, पार लय कसरत करून ट्रॅक्टर गाड्या चालवाव्या लागतात. आता काय सांगाल तुम्ही प्रशासनाला, काय सांगाल? आता प्रशासनाला काही सांगावं, त्यांना कळत नाही ना. आता हा रोड किती महत्वाचा आहे? हा रोड आहे ना सर्वात महत्वाचा आहे. पश्चिम पट्ट्यातली सर्वात जास्त MIDC मध्ये जो होणारी वाहतूक ह्या रोडने असते ती. पण आता असं झालेलं आहे का जायची कसरत करावी लागते. जीव डोक्याचा. पुढे तर म्हणले पूल पडलेला आहे वाटते, असं पण काहीतरी मला कळालेलं आहे. बामा नदीवरचा बामा नदीवरचा पूल अर्धा पडलेला आहे वाटते. म्हणजे ते देखील धोकादायक आहे. धोकादायक आहे. ते अवजड वाहतूक बंद आहे. म्हणजे गाड्या जातात. गेल्या 2-4 वर्षापूर्वी जे मडला दुर्घटना झाली तशा प्रकारे होऊ शकते. तशा प्रकारे होऊ शकतं. अगदी 100% होऊ शकतं जर नाही लक्ष दिलं तर. आणि मग आता हा जो रस्ता झालाय मध्ये एवढा बाकी आहे, खराब आहे, आणि जो रस्ता डांबरीकरण झालाय तो कसा झालाय, कशा प्रकारचा आहे? तो रस्ता सुद्धा आता 1-2 ठिकाणी पाहिलं तो असा उखडलेला आहे डायरेक्ट. म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम झालं. अति निकृष्ट दर्जाचा. म्हणजे पहिल्याच पावसामध्ये रस्ता उघडून गेला लगेच. पहा मित्रांनो, अशा प्रकारे शेतकऱ्यांचा आता हे दादा आहेत, हे चालले ट्रॅक्टरवर आणि त्यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्यात कशा प्रकारे हा रस्ता आहे. अतिशय कसरत करावी लागते मित्रांनो. त्यामुळे अनेक ऍक्सिडेंट या रस्त्याला देखील झालेत. अनेक लोक पडलेत तरीही जाग येत नाहीये. हे दुर्दैव म्हणावं लागेल. तुम्हाला आता मी रस्ता दाखवते, पहा संपूर्ण रस्ता दाखवतोय. आता मी ड्रायव्हिंग करताना शूटिंग काढतोय. तुम्ही म्हणाल पहिली गाडी चालव. आता माझी सुरक्षितता मी तर ती पाळणारच आहे, पण आता हे देखील महत्वाचं आहे. कारण अक्षरशः लोकांचे मनके तर गेलेच, पण लोकांची जीवितहानी देखील या रस्त्याने अनेक वेळा झालेली आहे. आणि विशेष म्हणजे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचं आहे, कारण अतिशय महत्वाचा हा रस्ता आहे मित्रांनो. असंख्य हजारो कामगार या रस्त्याने जातात आणि जगातील 2 नंबरची MIDC आणि आशिया खंडातील 1 नंबरची MIDC म्हणून चाकण MIDC ला आपण पाहतो, पण प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाहीये. अतिशय दुर्दैवी बाब आहे. पाहू शकता या रस्त्याने अनेक मोठी जड वाहने देखील जातात. ऊसाचं प्रमाण या कोरेगाव क्षेत्रामध्ये, गावामध्ये किवळे कोरेगाव असेल, चांदूज असेल, पाणी असल्यामुळे ऊस मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लोक घेतात. पण त्या गाड्या जाण्यासाठी देखील मोठी अडचण निर्माण होती. आता पहा या ठिकाणी हा किती मोठा खड्डा आहे. आता जवळजवळ हे काम 6-7 महिन्यापासून चालले, पण अजूनही त्या कॉन्ट्रॅक्टदारला ते काम होत नाहीये. आणि हा मधला एवढा पीस राहिलाय, अतिशय धोकादायक आहे. आता शाळा देखील चालू होतील, शाळकरी मुलांना देखील त्याचं मोठं अवघड होणार आहे.
अशा प्रकारे कसरत करावी लागते. आणि आता इथं कसलं तरी पाईपलाईनचं काम चालू आहे. असो, त्याच्याशी आपलं काही देणं घेणं नाही, त्यांचा वैयक्तिक विषय येतो. पण कुठंतरी पाठपुरावा करून ह्या रस्त्याचा लवकर मार्गी काढला पाहिजे. किंवा कुठंतरी पहा, तुम्हाला समोर रस्ता मी दाखवतोय. हे पहा, मध्येच खड्डा, पाणी साचले आणि टू व्हीलरवाले कसे मोठी जीव धरून गाड्या चालवतात. ते अवघड परिस्थिती आहे. आता एवढा पीस हा 1 किलोमीटरचा राहिलाय, पण तो अतिशय धोकादायक आहे. आणि आता इथं डांबरी लागलाय. पाहू शकता कसा उखडलाय रस्ता बघा. पहिल्याच पावसामध्ये जर या रस्त्याचा असा कार्यक्रम लागत असेल तर आता जनतेने नक्कीच जाब विचारला पाहिजे. आता मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी हा व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करतोय. मी ना कोणत्या पक्षावर टीका करतोय किंवा मी कोणत्या पक्षाचा आहे. मी निवेदन क्षेत्रामध्ये सक्रिय आहे. माझा ना कोणता गट, ना कोणता नेता. आणि सध्या मी पत्रकारिता देखील करीत आहे. त्यामुळं निपक्ष पत्रकारिता करण्याचा माझा इथून पुढे माणूस आहे. पाहू शकता कसा उखडलाय हा रस्ता. आता हे कोरेगाव गाव आहे. आता पुढं भीमा नदी येईल. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आसखेड धरणावर धरण आहे वरच्या बाजूला करंजवेरीला. आणि हे भीमा नदी पाहू शकता. आता ते मगाशी दादा म्हणले पुलाला देखील कुठेतरी तडा गेलाय, म्हणजे अतिशय धोकादायक आहे. हे पहा कशा प्रकारे पुलाला देखील खड्डे पडलेत, नदीला गढूळ पाणी आले आणि मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तडे पडणार. कारण अनेक वर्षांचा पूल आहे, मोठा पूल होणे अपेक्षित आहे. एक गाडी आल्यानंतर एका गाडीवाल्याला त्या ठिकाणी थोडस साईडला थांबावं लागतं. पाहू शकता इथे कशा प्रकारे हे पहा मंडळी, हा भीमा नदीवरील पूल आहे. आणि कशा प्रकारे पावसामुळे इथं पडझड झाली आहे. अतिशय धोकादायक आहे मित्रांनो. या ठिकाणी कुठल्याही प्रकारे बॅरिकेशन केलेलं नाहीये, कुठल्याही प्रकारे बॅरिकेशन नाहीये. अशी झाडझुडपं टाकलेत. आणि खरं तर कुठंतरी PMRD याला बॅरिकेशन करणे गरजेचं आहे. कारण जेणेकरून ही वाहनं वरून उतार असल्यामुळे फास्ट येतात. चुकून जर प्लस मायनस झालं तर या ठिकाणी डायरेक्ट इकडे जाऊ शकतात. पाहू शकता किती खोल आहे आणि इकडे डायरेक्ट नदी आहे, म्हणजे जीवित हानी व्हायला वेळ लागणार नाही. मोठं अवघड बाब आहे मित्रांनो. लवकरात लवकर या ठिकाणी लक्ष घालून याचं काम मार्गी लावलं पाहिजे आणि रस्त्याचं मार्गी लावलं पाहिजे. अनेक गाडीवाले इथं थांबलेत, त्यांना इथं थांबावं लागले. कारण हे पाहून ते अचंबित झालेत. मोठ्या प्रमाणावर इथं माती कोसळली आहे डायरेक्ट. आणि कुठलंही बॅरिकेशन नाही, काहीच नाही, कुठलंही सुरक्षा नाही. हे पहा रस्ता, किती छान रस्ता आहे ना आमचा. महाराष्ट्रातील लोक म्हणतात पुणे जिल्ह्यात जन्माला लोक भाग्यवान असतात. आता काय सांगावं महाराष्ट्रातील बाकीच्या लोकांना. आम्ही नक्कीच हुतात्मा शिवरामारी राजगुरूंच्या जन्मभूमीमध्ये जन्म घेतलाय, शिवछत्रपतींच्या भूमीमध्ये जन्म घेतलाय, माऊलींच्या तुकोबांच्या सान्निध्यात आम्ही आहे. पण आता महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगावं.